हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर मजेतच असली पाहिजे. तर मी 2-3 दिवस काय व्हिडिओ टाकले नाही. व्हिडिओ नेमकं रोज रोज कशावर बनवायचे ते समजत नाही आहे, त्यासाठी मी व्हिडिओ टाकले नाही. तर फायनली आज व्हिडिओ काढायचा मूड झाला, त्याच्यामुळे आज मी व्हिडिओ काढत आहे. तर तुमचं आजच्या माझ्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर सध्या तर मला काही काम नाही आहे, म्हणजे जॉब वगैरे काही नाही, त्याच्यामुळे आज मी करणार आहे माझी रूम क्लीन. कारण तुम्ही पाहू शकता रूम खूपच खराब झाली आहे, म्हणजे पसारा वगैरे भरपूर झाला आहे रूममध्ये. तर तोच आता मी क्लीन करणार आहे. कारण ज्यावेळेस जॉबला जात असतो आपण, तेव्हा म्हणजे टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी होत असतात. पण ज्या टायमाला जॉब सुटून जातो किंवा रूमवरच असते, त्या टायमाला होत नाही सगळ्या गोष्टी टायमावर. कंटाळा येतो किंवा काही पण कारणं असतात, त्यामुळे राहून जाते. तर आज टाईम आहे, त्याच्यामुळं मी रूम क्लीन करणार आहे. आणि तसं पण मला मंडेपासून जॉब शोधायला जायचं आहे. तर त्याच्यामुळं मी त्या अगोदरच म्हणजे जॉब भेटल्यानंतर रूमचं काही टेन्शन नको, त्याच्यामुळे मी अगोदरच माझी रूम क्लीन करत आहे. तर चला मग आज आपण रूम क्लीन करूया. तर आता आपण अगोदर माझा बेड आवरणार आहे, कारण आम्ही आत्ताच झोपेतून उठलो आहे आणि त्या बेडची अवस्था खूपच खराब झाली आहे. पण माझी केस काय मला व्यवस्थित काम करून देत नव्हती, त्याच्यामुळे मी लगेचच बेड लावला आणि बेड आवरायला सुरुवात केली. तर पहा रूममध्ये किती पसारा आहे. आणि जे बॅचलर असतात सगळ्यांच्याच रूममध्ये असतो, असं नाही का माझ्याच रूममध्ये आहे. आणि जास्तीत जास्त टाईम भेटतो ते आवरण्यासाठी संडेला. पण सध्या मला जॉब नाही आहे, त्यामुळे मी रूमवरच असते. पण तरी पण रोजचं रुटीन असलं तर ते आवरता येते. पण आता रोजचं रुटीन नसल्यामुळं रूम खूपच खराब झाली आहे आणि मंडेपासून जायचं होतं, त्याच्यामुळं मी आता रूम आवरत आहे. मला बेड व्यवस्थित लावता येत नव्हता, तरी पण मी लावण्याचा प्रयत्न करत होते. तर पाहत माझा बेड एकदम ओकेमध्ये रेडी झाला आहे. तर आता आपण मस्त ब्लँकेटची घडी करून बेडवर लावणार आहे व्यवस्थित, जेणेकरून माझा बेड छान दिसेल. आता त्यानंतर आपण मस्त रूममध्ये झाडू मारूया. शर्ट वगैरे, माझी शर्ट, नाईट पॅन्ट सगळं इग्नोर करा, कारण मी काहीच आवरलेलं नाही आहे, म्हणजे आंघोळ वगैरे काहीच केली नाही आहे. तसंच रूम आवरायला घेतली आहे. पूर्ण रूम आवरल्याच्या नंतर आंघोळ करेल. पाहूया कधी टाईम भेटते, कधी माझं सर्व काही आवरून होते. तर मी आता रूममधला पसारा उचलत आहे. आम्ही कुठून पण बाहेरून आलो तर कपडे चेंज करून जी जागा जवळ भेटेल तिथं ठेवून टाकतो. आणि जेव्हा रूम आवरायची असते त्या टायमाला भरपूर लोड येतो त्या कपड्यांच्या घड्या करण्यासाठी किंवा अजून काही असेल. आणि हा जो तुम्हाला बॅलर दिसत आहे त्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त कपडे आहेत माझी. ते कधी वापरले जातात, कधी वापरले जात नाहीत, पण आहेत, भरपूर कपडे आहेत. आणि इकडे रॅक आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. त्या रॅकवर जी कपडे वापरतो ती कपडे ठेवलेली आहेत वरती. पण कपडे चेंज केल्याच्या नंतर लगेच रॅकवर ठेवली जात नाही. त्या बॅलरच्या वर किंवा त्या चेअरच्या वर कुठं पण कपडे पटकन ठेवून टाकतो, त्याच्यामुळे ते अशी आवरायला लागतात. आणि ही माझी बॅग आहे, याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू राहतात. काही खायच्या असेल किंवा थोड्याफार मेकअपच्या वस्तू असेल. तसं तर मी जास्त मेकअप करत नाही, पण असतात थोड्याफार तरी. तर मी आता पूर्ण पसारा उचलला आहे रूममधला
आता मी रूममध्ये छान झाडू मारणार आहे. तर इकडे पहा, या साईडला माझं बाथरूम आहे. तिथला पण मी पसारा पूर्ण उचलला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला पण रूम आवडताना असाच लोड येतो का सांगा. तुमचं माहीत नाही, पण बॅचलर मुलांच्या रूममध्ये तर हीच अवस्था असते प्रत्येकाच्या रूममध्ये. कारण रोज खरंच टाईम भेटत नाही आणि एकदाच एवढं सगळं आवरायचं म्हणलं तर लोड येतो. हे पहा, मी भांडी घासून आता ती भांडी रॅकला लावत आहे. भांडी घासताना दाखवली नाही, कारण मला भांडी घासण्यासाठी खूपच लहान जागा आहे. इथे बेसिंग वगैरे नाही आहे. तर पाहू शकता, माझ्या रॅकमध्ये सर्व काही आहे. तिथे मी भांडी पण लावते. वरती कपडे ठेवण्यासाठी पण जागा केली आहे आणि साईडलाच छोटीशी जागा आहे. तिथे मी थोडंफार मेकअपचं सामान ठेवलेलं आहे. तर अशी माझी ही रॅक आहे. तर आता आपण झाडू मारून भांडी घासू. व्हिडिओ चालू होता ना, पण व्हिडिओ बी चालू आहे ना बाहेर पुढे. तर गाईड तर फ्रेंड्स, आपली झाली भांडी लावून. तर फ्रेंड्स पहा, मी पूर्ण भांडी लावलेली आहे. झालं आहे. तर आता आपण मस्त अशी फरची पुसणार आहे. हे पहा, मी फरची पुसून घेत आहे. पण एवढं सगळं करता करता मला खूप भूक लागली. मी काम आवरतानाच खिचडी भात गॅसवर लावला होता. तर फरची पुसून झाल्यावर मी जेवायला घेतलं आहे. पण एवढे सगळं काम करताना खूपच गरमी होत होती, त्याच्यामुळे मी अगोदर आंघोळ केली आणि लगेचच जेवायला बसले आहे. तर माझी खिचडी भात खूपच मस्त झालेला आहे. तर फ्रेंड्स, माझा आजचा दिवस काही असा गेला पूर्ण रूम क्लीन करण्यामध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.